नागपूर महानगरपालिकेचं बिगुल वाजलेलं आहे आणि भाजप आणि इतर पक्ष सुद्धा आपली आपली दावेदारी करत आहे. आमच्यासोबत एक असं व्यक्तिमत्व आहे नागपूरचं जे तृतीयपंथी समाजामधून येतं आणि त्या तृतीयपंथी समाजाचंही नेतृत्व ते मागायला यावेळेस महापालिकेची सीट मागायला ते पूर्व नागपुरात आलेलं आहे कृष्णाभाऊ खोपडेकडे. राणी धवड आमच्यासोबत आहेत. कोणत्या प्रभागातून तुम्ही उमेदवारी मागणारा आणि कशा पद्धतीने निवडणुकीला समोर जायचा तुमचा प्रयास आहे? नमस्कार, मी राणी ढवळे. मी पूर्व नागपूर 54 मध्ये प्रभाग 23 मध्ये राहतो आणि प्रभाग 26 मध्ये आणि 23 मध्ये माझं वास्तव्य दोन्ही ठिकाणी आहे. तर मी आदरणीय कृष्णाभाऊ खोपडे यांच्या ऑफिसमध्ये आज आलेली आहे. प्रभाग 23 आणि प्रभाग 26 दोन्ही म्हणजे दोन्ही जागेवरनं दावेदारी कुठेतरी एका ठिकाणी मिळाली पाहिजे याच्यासाठी मी आलेली आहे. ताई, तुम्ही तृतीयपंथी समाजातून येता. या समाजाच्या एकतर समस्या सांगा आणि प्रतिनिधित्व अजूनपर्यंत कोणाला देण्यात नाही आलेलं आहे. सध्या तरी महापालिकेमध्ये तुम्ही उमेदवारी मागू शकता, पण भाजपतर्फे उमेदवारी कशी मिळेल आणि तुमच्या समाजाच्या समस्या कसं तुम्ही सॉल्व्ह कराल? आमच्या समाजाच्या भरपूर समस्या आहेत. आमच्या समाजाला ज्या पद्धतीने मान सन्मानाची वागणूक पाहिजे त्या पद्धतीने मान सन्मानाची वागणूक मिळत नाही. शिक्षण आहे, रोजगार आहे, आणखी भरपूरशा अशा प्रॉब्लेम्स आहेत. त्याकरिता असं कुठेतरी वाटते की समाजाचं नेतृत्व करण्यासाठी काहीतरी आपल्यापाशी पॉवर असला पाहिजे. पॉवर असला तर आपण नक्कीच काहीतरी समाजाचं उज्ज्वल करू शकतो. त्याकरिता मी येत्या महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी इच्छुक आहे. आणि मी तुम्ही जो प्रश्न विचारला अगदी महत्त्वाचा प्रश्न आहे की तुम्हाला कशा पद्धतीने भारतीय जनता पार्टी तिकीट मिळेल. मी गेल्या 15 ते 17 वर्षापासनं भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ता आहे आणि मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असून भरपूरशा मतदानात माझा सहभाग असतो. आमचे आदरणीय केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्या निवडणुकीत प्रचारासाठी फिरणे, प्रचार करणे, आमचे कृष्णाभाऊजी आमदार खोपडे जे आहे यांच्या पण निवडणुकीत प्रचारासाठी माझा भरपूर सहभाग असतो. आणि मी छोटं-मोठं आपलं काम करत असते समाजासाठी. आणि या सगळ्या कामाला घेऊन माझी अशी इच्छा आहे की कुठेतरी आपल्याला पॉवर असला की आपण काम करण्यास तत्पर असतो. त्याकरिता मी आज कृष्णाभाऊंच्या ऑफिसमध्ये आलेली आहे. उमेदवारी कशाला नेमकं जर बघितलं गेलं तर नेमकी ही उमेदवारी तुमची काय केंद्रित करेल आणि याआधी उमेदवारी देण्यात आलेली आहे काही लोकांना, त्यावर तुमचं काय म्हणाल? उमेदवारी म्हणजे एक असं वाटतं की ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीले ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टी सर्वांवर विश्वास दाखवते त्या पद्धतीने आमच्या तृतीयपंथी समाजावर सुद्धा विश्वास दाखवला पाहिजे. ज्या पद्धतीने आता काही काळापूर्वी आपला छत्तीसगडला रायगड म्हणून एक हे आहे, तिथे एक तृतीयपंथींना दावेदारी देण्यात आली होती. ते तृतीयपंथी मधू किन्नर म्हणून ते निवडून पण आलेल्या होत्या आणि त्या तिथे महापौर बनलेल्या होत्या. तर आपली एवढी म्हणजे वरची इच्छा नाही की महापौर वगैरे बनण्याची इच्छा नाही, पण आपल्याला महानगरपालिकेत कुठेतरी मान सन्मानाचं स्थान मिळालं पाहिजे एवढीच आपली इच्छा आहे. तृतीयपंथींचं तुम्ही नेतृत्व करायला तयार आहात का पूर्णपणे राजकारणामध्ये? हो, मी आतापर्यंत तृतीयपंथीयांसाठी काम करते आणि करत आलेली आहे आणि समोरही मला तृतीयपंथीयांसाठी काम करायचं आहे. मी सक्षम आहे, ठाम आहे. बस एकदा भारतीय जनता पार्टीनं मला विश्वास दाखवावा माझ्यावरती आणि विश्वास म्हणून मला तिकीट द्यावं. मी नक्की संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न करेल. तर तृतीयपंथी समाजातून राणी धवडे येतात आणि त्यांची मागणी आहे, मागील 15 ते 16 वर्षापासून ते भाजपच्या कार्यकर्ते आहेत आणि अशात त्यांची मागणी आहे की समाजाचं नेतृत्व करायला त्यांना एक वेळा संधी देण्यात यावी, जेणेकरून तृतीयपंथींच्या ज्या समस्या आहेत त्या सरकारपर्यंत पोहोचवण्याकरिता ते प्रबल राहील आणि ते ज्या समस्या आहे त्या शासनापर्यंत पोहोचवण्याकरिता ते तत्पर राहतील. नागपूरहून मुकेश शिडव, VKB न्यूजसाठी.